नमस्कार सर्वांना, कसे आहात? सर्व मजेत ना? तर आज आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. सो गणपती बाप्पाची स्थापना कशी केली ते आपण पाहणार आहोत. सो चला आपण सर्वात अगोदर जे काही साहित्य लागतं पूजेसाठी ते गार्डन मधून जमा करून घेऊयात. तर हे एक शोचं झाड आहे. तर ह्याची पानं खूप मोठी मोठी आहेत. तर बाप्पांच्या पाठीमागे लावण्यासाठी यापेक्षा बेस्ट ऑप्शन असू शकत नाही. त्यामुळे मी ते एक पान आमच्या जे हेल्पर मावशी आहेत त्यांच्याकडनं काढून घेतलं आहे. ही फुलं आहेत जी की मला घ्यायची आहेत. आणि आता मी मावशीकडनं आंब्याची फांदी काढून घेत आहे, जी की मस्ट आहेत. कोणतीही पूजा असू द्या, केळीचे खांब किंवा हळदीचे खांब आणि आंब्याची फांदी तर लागतातच. त्यामुळे फांदी काढून घेत आहे मावशीकडून. आपल्याला फुलंही घ्यायची आहेत. जेवढे काही फुलं अवेलेबल आहेत ती सर्वच घेणार आहे मी. पण सर्वात मस्टची फुलं आहेत गणपतीच्या पूजेत ती आहेत जास्वंदाची. आणि ही आहेत रेड कलरचे जास्वंद, गेंदा जास्वंद आहेत. सो मी ते असं थोडंसं फांटी सहित घेते, मावशीला काढायला लावते, कारण मला थोडंसं डेकोरेशन पण करायचं आहे. त्यासाठी जास्वंदाची 4-5 कलरची फुलं आहेत, पण रेड कलरची मस्ट आहेत. ही आहेत विड्याची पानं. तुम्हाला तर माहितीच आहे की विड्याची पानं किती महत्त्वाची आहेत कोणत्याही पूजेत. कलश असू द्या अथवा सुपारीची पूजा करण्यासाठी अथवा 5 फळं ठेवण्यासाठी. तर हे सर्व गार्डनमधलं सामान घेतलंय मी. आता हे जी खांबं आहेत हळदीची ती एकदम जमिनीतून काढावं लागतात. त्यासाठी त्याला माती लागलेली असते. त्यामुळे मी ते धुवून घेते सर्व. आणि त्याचबरोबर बाकीची जी फांदी ते आणले आहेत आंब्याची ती सुद्धा धुवून घेते. बाकी जे फुलं वगैरे आणले आहेत मी ते धुवायची गरज नाहीये, फक्त हे जे मातीत असल्यामुळे धुवून घेते. सो आता मला मोदक बनवून घ्यायचे आहेत. मी आज चॉकलेटचे मोदक बनवणार आहे. तर बघूयात काय प्रोसेस आहे ते. एका पॅन मध्ये मी गरम दूध घेतलंय. ओके, तर दुधामध्ये आपल्याला चॉकलेट कंपाऊंड ऍड करायचंय. सो मी हे अमूलचं ककाओ 99% डार्क चॉकलेट आहे हे यूज करते. आणि आहे शुगर फ्री चॉकलेट आहे. तर मी ते आता दुधात ते कंपाऊंड जे आहे त्याचे काप करून दुधात टाकलंय मेल्ट होण्यासाठी. आणि मी स्वीटनेससाठी साखर नाही यूज करता, कंडेन्स्ड मिल्क यूज करते. सो हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सो जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी अशी होईल. तरीही आणखी मिक्स झालं नाही आहे व्यवस्थित. आणखीन थोडा वेळ लो फ्लेमवर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यावर आपल्याला यामध्ये बिस्किटचे क्रम्स टाकायचे आहेत. मग तुम्ही कोणतेही बिस्किट यूज करू शकता, लाईक डायजेस्टिव्ह बिस्किट, पार्ले बिस्किट. सो मी आज पार्ले बिस्किट यूज केले आहेत. आणि आपल्याला यामध्ये नट्स टाकायचे आहेत. आपण कोणतेही नट्स टाकू शकतो. तर मी पिस्ता क्रश करून घेतले आहेत. सो हे सर्व मिक्स झाल्यावर अशी कन्सिस्टन्सी होते त्याची. खूप सोपे मोदक आहेत, फक्त 5 इंग्रेडियंट्स वापरून केलेले आहेत. सो तुम्ही पाहू शकता. साच्याच्या मदतीने मी मोदक बनवून घेते, कारण खूप छान आकार येतो साच्यामुळे आणि करायलाही सोपं जातं. त्यामुळे साच्याच्या मदतीने करून घेते. खायला एकदम छान मोदक. जे चॉकलेट तर सर्वांनाच आवडतं, त्यामुळे सर्वच खाऊ शकतात हे मोदक. आता जे खालून फुलं आणले आहेत ते मी सॉर्ट करून घेते, कारण मी कॅरी बॅगमधून काढून फुलं डायरेक्ट वाहू नाही शकत. त्यामुळे ज्या ज्या प्रकारची फुलं आहेत ती सर्व वेगळी करून ठेवते, म्हणजे पूजा करते वेळेस मला सोपं जाईल. आणि मला फुलांची रांगोळी सुद्धा काढायची आहे. त्यासाठी हे मस्ट आहे माझं सगळं फुलं सॉर्ट करून घेणं. यानंतर थोडंसं जे पडद्याचे रॉड आहेत त्याला नेटचं डेकोरेशन करून घेते. आणि टीपॉय ठेवून घेतलंय मी. जे मोठं पान आणलं होतं ते सुद्धा ठेवून घेतलंय. तर आता मम्मी मला हार वस्त्र बनवून देते. मलाही येतात बनवता हार वस्त्र, पण एवढं माहिती नाही आहे कोणते कशासाठी लागतात. त्यामुळे मम्मी बनवून देते सर्व. यानंतर आपण एक पूजा करणार आहोत बाप्पाच्या स्थापनेच्या अगोदर. तीच म्हणजे रिद्धी सिद्धीची पूजा. सो बाप्पाचं घरात आगमन होण्याच्या अगोदर आपल्याला मेन डोअर जे असतं आपलं घराचं तिथे 2 स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत, जे की आहेत कुंकाचे आणि हळदीचे. आणि सेम त्या स्वस्तिकच्या खाली आपल्याला रांगोळी काढायची आहे. सो तुम्ही पाहू शकता या रिद्धी सिद्धी आहेत. ही जी काही आहेत ती सर्व हार वस्त्रे आहेत.
जे की गणपती बाप्पा, कलश, सुपारी आणि रिद्धी-सिद्धी याच्यासाठी लागणारी सर्व हार वस्त्रे मम्मीने बनवून दिली आहेत. हे बाकीचं साहित्य आहे पूजेसाठी लागणारं. लॅम्प आहेत हे जे मी घालून हळदीचे खांब आणि आंब्याची फांटी आणली ते, केना, गारडा, हराळी, जास्वंदाची फुले, अपराजिताची फुले, कनेरीची फुलं, 7 प्रकारची फळं आहेत, धूपदाणी आहे. तर हे सर्व साहित्य आहे पूजेत लागण्यासाठी. आणि पूजेचं ताट, तर पूजेच्या ताटात आहे गंगाजल. ही रिद्धी सिद्धीची 2 स्वस्तिक काढून घेते मम्मी, हळदी आणि कुंकाचे. सो हे आपल्याला गणेश स्थापनेच्या अगोदर मेन डोअर मध्ये करून घ्यायचं आहे. सो सेम ॲज इट इज स्वस्तिकच्या खाली रांगोळी काढली आहे आणि तिथे तुपाचे 2 दिवे ठेवायचे आहेत. हे आपल्याला गणेश स्थापनेच्या अगोदर करून घ्यायचं आहे. सो तुम्ही पाहू शकता दिवे सुद्धा ठेवून झाले आहेत आता. सो स्थापनेच्या अगोदर आपण रिद्धी सिद्धीची पूजा करून घेतली आहे. आता आपण बाप्पाच्या स्थापने. सो मी हे लाल कलरचं वस्त्र ठेवून घेते जेणेकरून मला तिथे बाप्पाची स्थापना करता येईल लाल वस्त्रावर. सो मी बाप्पा आणून ठेवले आहेत. मी आत्ताच त्यांचे ते कव्हर जे आहे ते काढणार नाही आहे कारण माझी बरीचशी तयारी बाकी आहे आणखीन. सो आपण जी काही बाकी उरलेली तयारी आहे ती करून घेऊयात. आता मी रिद्धी सिद्धीचे जे छोटे छोटे मूर्त्या आहेत त्या ठेवून घेते आहे. सो मी 2 चौरंग छोटे छोटे ठेवून घेतले, त्या रिद्धी सिद्धी ठेवून घेतल्या आहेत. आता मला खाली कलश स्थापना, फ्रूटचं जे बास्केट आहे ते सर्व ठेवायचं आहे. त्यासाठी मी 2 चौरंग ठेवून घेतले आहेत, त्यावर लाल वस्त्र टाकून घेतले आहेत. कलश स्थापना करून घेऊयात. कलश बनवण्यासाठी आपल्याला पाणी, त्यात 1 सुपारी, 1 नाणं एक नाणं 1 रुपयाचं, फुलं, त्याला हळद कुंकू अक्षता लावून घ्यायची आणि थोडीशी हराळी. सो मी हे सेट करून घेतलंय आणि 5 विड्याची पानं सुद्धा लावून घेतली आहेत. आणि फुलं नंतर वाहता येत नाहीत व्यवस्थित म्हणून मी आधीच फुलं ठेवून घेते, नारळ ठेवायच्या अगोदरच. तर ही लाल कलरची जास्वंदाची फुलं ठेवते कारण या पूजेमध्ये या फुलांना जास्त मान असतो, त्यामुळे मी कलशाला सुद्धा हीच फुलं वाहिली आहेत. थोडीशी रास घ्यायची आपल्याला खाली आणि त्यावरती कलश स्थापना करून घ्यायची आहे. या साईडला हळदीचे पानाचं डेकोर करून घेते कारण मला इथे फ्रुट्सचं बास्केट ठेवायचं आहे. मी बास्केटमध्ये पानं न ठेवता बास्केटच्या खालीच पानाचं डेकोर करून घेते. सो हे आपलं फ्रूट्सचं बास्केट आहे, 7 प्रकारचे फ्रूट्स आहेत यामध्ये. मी थोडीशी रांगोळी फुलांचीच काढून घेणार आहे.
सो आता सुपारीची स्थापना करून घेण्याच्या अगोदर मी सुपारीचा अभिषेक करून घेतलाय. सो आपल्याला अभिषेक करताना केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः या मंत्राचा जप करायचा आहे. सो आता मी सुपारीची पूजा करून घेते. सुपारीला हळदी कुंकू वाहून फुलं वाहून घेते. गणपतीच्या पूजेच्या अगोदर सुपारीची पूजा मस्ट आहे. मी आता सुपारीला केना वाहिलाय. सुपारी म्हणजेच गणपती, सो तेही मस्ट आहे करणं. आगारडा वाहून घेते, हराळी वाहिली आणि लाल फूल. हार वस्त्र मी नंतर वाहणार आहे थोडंसं शेवटी.